जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे ह्याचा खास करून टॉपिक आहे उबर पासवरती. म्हणजे उबरने सेम सबस्क्रिप्शन लॉन्च केलं आहे ओलासारखं, आणि हा जो सबस्क्रिप्शन प्लॅन आहे हा सक्सेसफुल आहे की नाही आहे, म्हणजे हा जो पास आहे हा ॲक्च्युअलमध्ये पास होणार आहे की फेल होणार आहे, हे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. कसं काय रिचार्ज करायचं आहे, त्याचबरोबर या पासचे आपल्याला किती आणि काय काय नुकसान आहेत ते पण मी तुम्हाला पूर्ण क्लिअर सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं हा पास आपल्याला कुठे भेटणार ते सांगतो. तुम्हाला होम स्क्रीनवर तुम्हाला हा ड्राईव्ह पासचा ऑप्शन दिसत असेल, त्या ड्राईव्ह पासच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर इकडे तुम्हाला दोन ऑप्शन शो होतील. एक आहे 24 तासासाठी आणि दुसरं आहे 72 आवर्ससाठी. 24 आवर्ससाठी जेव्हा तुम्ही असं क्लिक कराल ह्याच्यावर आणि त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक कराल म्हणजे तुमचा पास ॲक्टिवेट झालेला आहे. तर 24 आवर्सचा पास घ्यायचा आपल्याला की 72 आवर्सचा पास घ्यायचा आहे, सगळ्यात पहिले हे मी क्लिअर करणार आहे. बघा, पास जो आहे तो आपल्याला 24 तासाचा घ्यायचा आहे जर तुम्हाला फक्त एकच दिवसासाठी काम करायचं असेल तर. जर उद्या तुमचं काही वेगळं प्लॅन असेल किंवा परवा तुमचं काही वेगळं प्लॅन असेल, तुमच्याकडे पर्सनल बुकिंग वगैरे काय आली, तर 72 आवर्सचा पासचा काही फायदा होणार नाही आहे, कारण 370 रुपये तुमचे वन शॉटमध्ये जाणार आहे. तर त्यासाठी मी तर सजेस्ट करेन इकडे जर सिंगल डेचा पास आपण घेतोय तर उत्तम आहे. त्याचबरोबर मंडे, ट्यूजडे आणि वेनसडे या 3 दिवसामध्ये जर तुम्ही 370चा जर तो रिचार्ज तुम्ही मारतायत म्हणजे 340 रुपये, पण जीएसटी पकडून 370 रुपयेपर्यंत जातो. जर तो आपण रिचार्ज मारतो आहे मंडे, ट्यूजडे आणि वेनसडेपर्यंत तर चांगलं आहे, कारण थर्सडे आणि फ्रायडेपर्यंत आपल्याला वापरायला भेटतोय. जर तुम्ही थर्सडे किंवा फ्रायडेला तो रिचार्ज मारत असाल तर मी सजेस्ट करीन माझ्या साईडने की तो रिचार्ज तुम्ही नको मारा, बिकॉज शनिवार आणि रविवार धंदा नसतो. आणि हा जो रिचार्ज आहे हा खास करून रिचार्ज मारताना लक्ष द्या, जसं 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या सुट्ट्या वगैरे येतात तर सुट्टीच्या दिवशी तुम्हाला धंदा भेटणार नाही, तर उगाचच तुमचे जास्त पैसे ह्यामध्ये वेस्ट होतील. त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो पास आहे ह्याच्यात मला सगळ्यात चांगलं काय वाटलं ते सांगतो. समजा की मी पास आता रिचार्ज मारला, म्हणजे जर आजच्या दिवशी मी सकाळी 9 वाजता रिचार्ज मारलाय तर तो उद्याच्या दिवशीच्या सकाळच्या 9 वाजेपर्यंत तो रिचार्ज व्हॅलिड आहे. ओलामध्ये असं नाही. ओलामध्ये असं आहे सिस्टम की आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंतच तो रिचार्ज व्हॅलिड आहे. आता हा जो रिचार्ज करायचा सिस्टम आहे हे याच्यात 2 ऑप्शन आहे. एक तर असं आहे की तुम्ही ड्राईव्ह पासवर जाऊन तुम्ही स्वतःहून तुमचा स्वतःचा रिचार्ज तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा दुसरं ऑप्शन, तुमची गाडी उबर गो असेल किंवा एक्स असेल किंवा प्रीमियर असेल, तुम्ही कोणती पण एखादी ट्रिप तुम्ही ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट केल्यानंतर तो जो पास आहे तो डिरेक्टली ॲक्टिवेट होणार. आता हा जो पास आहे हा कंपल्सरी तुम्हाला घ्यायलाच लागणार. म्हणजे तुम्हाला जर काम करायचं असेल उबरमध्ये तर तुम्हाला पास काहीही करून झक मारून तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहे. हा जो पास आहे हा पास घेतल्यानंतर ह्याच्यात टर्म्स अँड कंडिशन्स भरपूर आहेत. पास घेतल्यावर कंपनी तुम्हाला कुठेही गॅरंटी नाही देत की तुम्हाला ट्रिप्स भेटणार. त्याचबरोबर कंपनी तुम्हाला हे पण नाही गॅरंटी देते की तुम्हाला कमाई जी आहे ती तुमची जास्तीत जास्त होऊ शकते. जिथे कंपनी तुम्हाला सांगते ना तुम्हाला 0% कमिशन आहे आणि असे आहे, पण ते सगळं ॲक्च्युअलमध्ये व्हॅलिड नाही. त्या पण पॉईंटवर आपण येणार आहे. पण तुम्हाला एक क्लिअर करतो मी, पासमध्ये भरपूरसे टर्म्स अँड कंडिशन आहेत. जर तुमचा ID सस्पेंड वगैरे झाला तर तो तुमचा पासचा जितका पण अमाऊंट आहे ते तुम्हाला रिफंड भेटणार नाही. जर तुम्ही पास घेतला असेल, स्वतःहून विकत घेतला असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एकही ट्रिप मारली नाही तरीही ती अमाऊंट तुम्हाला रिफंड भेटणार नाही. पासमध्ये एक सिंपल सांगतो, जर एखाद्या वेळी मी ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि ॲक्सेप्ट केल्यावर जर मी कॅन्सल केली तर मग आपला पास ॲक्टिवेट होत नाही. पण ॲक्सेप्ट करून जेव्हा मी ती ट्रिप कंप्लीट करतोय त्याच्यानंतरच हा पास ॲक्टिवेट होतोय. आता या पासमध्ये ॲक्च्युअलमध्ये किती काय झोल आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, एक सिंपल सांगतो, काल मी सकाळी 9 वाजता पास घेतला होता, म्हणजे इनडायरेक्टली तो ॲक्सेप्ट झाला होता कारण मी ती ट्रिप घेतली होती. ती ट्रिप घेतल्यानंतर आजच्या दिवशीच्या म्हणजे बोलता ना सकाळच्या 9 वाजेपर्यंत हा जो पास आहे माझा तो ॲक्टिवेट होता. आता सकाळच्या 9 वाजेपर्यंत माझा हा पास ॲक्टिवेट आहे. सकाळी 8:15 वाजता मी लॉग इन केलं आहे. 8:15 वाजता लॉग इन केल्यानंतर मला 9 वाजेपर्यंत मला एकही चांगले ट्रिप्स भेटले नाही. मला सगळेचे सगळे ट्रिप जितके पण होते ते लोअर परेल आणि साऊथ मुंबई साईडचे लागले. ते पण म्हणजे बोलतात ना गिनून चुनून 4 ते 5 ट्रिप, त्याच्यावर मला ट्रिप्स वगैरे लागले नाही. आता पासमध्ये काय एक्झॅक्टली झोल आहे ते मी तुम्हाला सांगतो. जिथे मी पास घेतला होता ज्या लोकेशनवर काल, तर पास घेताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली होती की काल मला एक बुकिंग आली होती त्या लोकेशनवरून, सेम स्पॉटवरून ना, पाम बीचला जायचं होतं तिला, त्या व्यक्तीला सानपाडा पाम बीच. आणि त्या जी पॉकीमॉनची बुकिंग मला आली होती तिचं प्राइसिंग होतं 370 रुपये 20 किलोमीटरसाठी. आता आज मी त्या सेम लोकेशनवर उभं होतो, त्या सेम लोकेशनवर एक वॅगनर गाडी आली, ती गाडी आपल्या पुढे येऊन थांबली आणि मी क्रॉस चेक करायला मी फटाफट आपल्या गाडीतून बाहेर उतरलो. त्याचा स्क्रीन जो आहे मोबाईल त्यांनी मस्त की असा तो डॅशबोर्डला त्याच्या लावलेला होता लटकावून,
त्याच्यात बघितलं तर उबरची बुकिंग, पॉकीमॉनचं नाव पण सेम, आणि ती बुकिंग त्याला गेली. पण ती बुकिंग माझ्याच्यात वाचली नाही. मी उबर, गो सिडान जितके पण आपण ऑप्शन बोलतो ते सगळे ऑप्शन मी चालू ठेवले होते, तरी पण ती बुकिंग मला वाचली नाही. आणि त्यानंतर जसा 9 वाजता माझा पासचा टायमिंग जो आहे तो संपला, म्हणजे आजच्या दिवशीच्या सकाळी 9 वाजता माझा जसा पासचा टाइम संपला, त्याच्यानंतर मला धडाधड बुकिंग वाजायला लागले. म्हणजे थोडक्यात ती मी बुकिंग जर ॲक्सेप्ट करीन 9 वाजताच्या नंतर कोणती बुकिंग आणि ती कंप्लीट करीन, म्हणजे माझा पास जो आहे तो ॲक्टिवेट होणार. म्हणजे उबर कंपनी आपल्याकडून फक्त आणि फक्त 150 रुपये पाहिजे त्यापुरतंच आपल्याला बुकिंग देते, त्याच्यावर आपल्याला बुकिंग काही देत नाहीये. सिम्पल फंड आहे. कंपनीकडे स्वतःच्या गाड्या ऑलमोस्ट माझ्या अंदाजाने कमीत कमी 2000 ते 3000च्या वर गाड्या ऑल ओव्हर मुंबईमध्ये कंपनीचे स्वतःचे आहेत. आता तुम्ही विचार करा, आपण 150 रुपयाचा पास घेऊन आपल्याला हे लोक बुकिंग देतील की हे लोक तिकडे 4000 आणि 5000 जितक्यांच्या गाड्या आहेत त्यांना हे लोक बुकिंग देतील? हा विचार करा. आणि राहिली गोष्ट आहे पासची. बघा, एक सिम्पल सांगतो, पासमध्ये बुकिंग फ्लो खूपच कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे. जसं आपल्याला वाटतं की बुकिंग्स भेटायला पाहिजे तशी बुकिंग भेटत नाही. रेट जो आहे, हे लोक रेटमध्ये खूप म्हणजे खूप एडा बनवत आहेत. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, या पॉईंटवर आपण येणार आहे. तर रेटमध्ये लोक काय आपल्याला एडा बनवत आहेत ते क्लिअर करतो. जशी समजा की एक बुकिंग आहे जिचं आपल्याला भेटणार आहे 400 रुपये. आता 400 रुपये लोक सांगतात आणि त्याच्यानंतर काय सांगतात, आम्ही कमिशन घेणार नाही. पहिल्या दिवशी तर या लोकांनी भरून भरून एडा बनवलं, फ्री सांगून यांनी कमिशन वगैरे सगळं काय घेतलं. ॲक्च्युली रेट वाढवला होता मंडेच्या दिवशी. पण आता हा करंट दिवसचा मी सांगतो तुम्हाला, जसं 400 रुपयाची एखादी बुकिंग तुम्ही उचलली त्याच्यानंतर ते लोक काय सांगतायत, आम्ही 5% TDS कापणार. 5% TDSच्या मागे हे लोक 20 रुपये, 25 रुपये, 10 रुपये असं चिंदी अमाऊंट एक कापतायत. पण हे जे TDS आहे हे ॲक्च्युअलमध्ये गव्हर्नमेंटला जाते की नाही जाते ह्याचा विचार करा थोडंसं तुम्ही. कारण सिम्पल सांगतो, रॅपिडोसारखी कंपनी जिला गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिले आता बाईक टॅक्सीसाठी, म्हणजे ती कुठे ना कुठे ती लायसन्स वगैरे आणून सगळं काय त्याचं व्हॅलिड झालं आहे रॅपिडोचं. रॅपिडोसारखी कंपनी TDS घेत नाही आहे, पण ओला घेते आणि उबेर घेते. म्हणजे थोडक्यात हे लोक तुम्हाला कमिशन नाही असं सांगतायत, पण हे लोक तुमच्याकडून TDS वगैरेच्या नावाखाली कमिशन काढतायत. तर कस्टमरकडून हे लोक जो बिल घेत आहेत तो जास्त आहे, आपल्याला परत ते TDSच्या नावाखाली कमी पे करतात. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की बुकिंग्स वगैरेचा फ्लो खूप म्हणजे खूपच कमी आहे. बुकिंग्स तुम्हाला भेटणारच नाही आणि सगळे तुम्हाला बोलतात ना फालतूचे बुकिंग्स भेटणार, कारण कस्टमर्स एवढे फालतूवाले भेटत आहेत. ठीक आहे, जसं हे लोक म्हणतात की रेट वाढवला. आता न्यूज चॅनलवर पण हे लोक दाखवत आहेत, ABP माझावाले बोलत आहेत, ABP माझा उघडा डोळे बघा नीट. तर मी त्यांना खास करून सांगणार आहे की उघडा डोळे बघा नीट, एखाद्या ओला उबेरवाल्याचा इंटरव्ह्यू घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की रेट ॲक्च्युअलमध्ये वाढलाय की नाही वाढलाय. कारण हे लोक बिंदास न्यूजवर दाखवत आहेत रेट वाढलाय, पण रेट वाढला नाहीये. आणि त्याचबरोबर जे कस्टमर्स आहेत, उबर कंपनीला असं वाटतं की आपण यांना फालतूचे भाडं देणार, आणि त्याच्यानंतर ह्यांचे कस्टमर्स मी तुम्हाला सांगतो, कालचा माझा एक्सपिरियन्स तर मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्या अगोदर आपला एक सबस्क्रायबर होता, ठीक आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं खास करून इंस्टाग्रामवर, तो मला बोलतो, दादा मला जी बुकिंग आली होती, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्याच्याकडे डिझायर गाडी आहे, म्हणजे आताचा जो करंट शेप आहे तो वाला नाही, त्याच्या अगोदरचा शेप 2023च्या एंडिंगची गाडी असणार त्याची. तो म्हणतो, दादा मला एक बुकिंग आली होती माझगाव डॉकवरून, ते भाऊचा धक्का आहे तिकडून, त्या माणसानी ते टोपली असते ना मच्छीची टोपली, तो बोलतो ती मच्छीची टोपली आणि त्याच्यात मच्छी, तो बोलतो हे आपल्या गाडीमध्ये ठेवायचं आहे. या भावाने डिरेक्टली त्याला सांगितलं की पुच्ची गाडीमध्ये अलाउड नाही, आपलं सॉरी पुच्ची नाही, मच्छी अलाउड नाही गाडीमध्ये. त्याला सांगितलं की मच्छी आपण नाही ठेवू शकत, डिक्कीमध्ये पण नाही किंवा कुठेच नाही. तो म्हणतो नाही, मैंने प्रीमियर गाडी बुक की आहे, मेरे को तो रखना है. आता तुम्ही विचार करा, ह्यांचे कस्टमर असे, यांना गाडीमध्ये मच्छी, सुरमई, पापलेट, कोलमी ते सगळं ठेवायचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो, कालच एक कस्टमर बसला होता, त्याची पटेली बघा मस्त आहे की, त्याचं मस्त की आपल्या वार्ता चालू आहे, काहीतरी फोनवर बोलतोय 1 कोटी आहे माझ्याकडे, असं आहे तसं आहे. मी मनात म्हटलं तुझ्याकडे 2 कोटी आहेत, हेच तू नशीबवान आहे, आणि तुझ्याकडे चेहऱ्याकडे बघून वाटत पण नाही की तुझ्याकडे 1 कोटी असेल. असे यांचे वार्ता. आणि हे लोक उतरतात कुठे, झोपड्यामध्ये, झोपडीच्या बाहेर हे लोक कुठे ना कुठे उतरतात. तर विचार करा, हा जो 150 रुपयाचा पास घेतल्यानंतर आपली प्रीमियर गाडी पण आपल्याला गोमध्ये चालवायला लागणार, कारण प्रीमियरची बुकिंग्स हे लोक तुम्हाला देणार नाही. यांचे सगळे बुकिंग्स खास करून ते ड्रायव्हर्स वॉन्टेडच्या गाड्या जितके पण आहेत, वॅगनर आणि डिझायर, हे फिक्स आहे त्यांच्या गाड्या, त्याच गाड्यांना बुकिंग्स जाणार. मग आता तुमच्या हातात आहे, तुम्हाला पास घ्यायचा आहे की नाही घ्यायचं. बघा एक सिम्पल सांगतो, पास सिस्टममध्ये एक ह्यांनी चेंजेस आणलं असतं तर चांगलं होतं, की ज्याला पास हवा आहे तो पास घेईल, ज्याला कमिशन द्यायचं आहे तो कमिशन देणार. कारण माझ्यासारखे इकडे भरपूरसे जण आहेत ज्यांच्याकडे पर्सनल बुकिंग असतात. आता पर्सनल बुकिंगमध्ये मी काय करतो, एखाद्या व्यक्तीला मी एअरपोर्टला ड्रॉप केलं, एअरपोर्टवरून मला घरी रिटर्न यायचं आहे,
तेव्हा मी उबर ऑन करीन किंवा रॅपिडो चालू करीन आणि त्याच्यामध्ये मला एखादी बुकिंग लागली, त्या पॉकीमॉनला मी पिकअप करून आपल्या घराच्या जितकं पण आजूबाजूचं जो काही लोकेशन असेल त्याचा तिकडे मी ड्रॉप करीन. म्हणजे थोडासा तरी आपल्याला कुठे ना कुठे फायदा होतो. आता आपल्याला तो फायदा होणार नाहीये, कारण आपण एखादी कोणती पण बुकिंग ह्यांची घेतली त्याच्यानंतर आपला होणार पैसा डिरेक्टली कट, आणि 150 रुपीज डिरेक्टली लोक कट करतात. त्याच्या मागे पण बघा हे लोकांनी कसंही मार्केटिंग केली आहे. ओला कंपनी तुमच्याकडून 150च्या आसपास काहीतरी एक रक्कम घेते. यांनी काय सांगितलं, आम्ही 135 घेणार, पण त्याच्यावर 18% GST. आपल्याला काय दिसतंय इथे 135. मार्केटिंग स्किल्स बघायचे केवढे हाय क्वालिटीचे आहेत. मग विचार करा तुम्ही जरा, आपल्याला कंपनी एडा बनवते ह्याच्यात आपण काम करून आपल्याला मतलब आहे की नाही आहे. त्याचबरोबर पुढचा जो व्हिडिओ आहे तो खास करून ह्याच्यावरती असणार आहे की आपल्याला काम कशामध्ये केलं तर आपल्याला फायदा होणार आहे, म्हणजे ओला, उबेर की रॅपिडो. त्याचबरोबर या 3 कंपनींपैकी आपल्याला कोणाचं सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला फायदा होणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. आणि तुमच्या पण गाडीमध्ये असे जर पॅसेंजर म्हणजे बोलतात ना पॉकीमॉन, हे मच्छी बिच्ची घेऊन बसले असतील, आता 1 कोटीची वार्ता करत असतील तर प्लीज कमेंट करा. So anyways, this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय वंदे.